नमस्कार मित्रांनो, मी किरण आले आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला। तुम्हाला तर माहिती आहे की मी नेहमीच माहूरगडाला श्री दत्त गुरूंच्या, अनुसया मातांच्या आणि रेणुका देवींच्या दर्शनासाठी जात असते। तर त्याच माहूरगडावरील न पाहिलेलं ठिकाण म्हणजे कैलास टेकडी। आज योगायोग म्हणजे सोमवती अमावस्या होती, त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर आवरून कैलास टेकडीला जाण्यासाठी निघालो। तर इतकी गर्दी होती की जवळपास आम्हाला 1.5 तास ट्रॅफिक मध्येच अडकून राहावं लागलं। एक तर तिथे गाडी पार्किंग साठी जागा सापडत नव्हती, त्याच्यानंतर एका ठिकाणी आम्हाला जागा दिसली, तिथे आम्ही गाडी लावली आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी निघालो। आज सोमवती अमावस्या असल्यामुळे भाविकांनी कैलास टेकडीवर जाण्यासाठी खूप गर्दी केली होती। हा जो रस्ता दिसतो इथून मोटरसायकल जाते, परंतु सध्या ते इतके मोटरसायकल वगैरे जाऊन दगड बाहेर निघालेले आहेत, त्याच्यामुळे ती मोटरसायकल वाले सुद्धा तिथे पडतात आणि ज्यांना चालत जायचं असतं त्यांना सुद्धा त्यांच्यामुळे चालता येत नाही। तर वरून हे जे चालणारे लोक दिसतात तिथून एक पायवाट आहे आणि त्याने आपल्याला चालत चालत यावं लागतं। याआधी मी कधी या कैलास टेकडीवरती गेले नव्हते, त्याच्यामुळे ही कैलास टेकडीचं अंतर किती आहे, किती दूर आहे हे मला माहीतच नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि चालत असताना म्हटलं आता मंदिर येईल, मग मंदिर येईल, आणि सुरुवातीला 0.5 किलोमीटर असं त्यांनी लिहिलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की जवळच आहे। तर चालत गेल्यावरती कळलं की जाणं येणं हे 10 किलोमीटर झालेलं आहे। त्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये चालण्याची ताकद आहे त्यांनीच या कैलास टेकडीवरती यावं। चालून थकून गेलो होतो, परंतु आपल्यापेक्षा जी वयस्कर लोक आहेत ती सुद्धा या कैलास टेकडीवरती दर्शनासाठी येत असतात। काही खास अनुभव असेल त्यामुळेच इतकी वयस्कर लोक सुद्धा या टेकडीवरती येत असतात, त्यांच्यामुळे त्यांना पाहून आपल्याला चालण्याची ताकद येते आणि आपण या टेकडीवरती पोहोचतो। तुम्ही जर का अमावस्या सोडून एरवी या कैलास टेकडीवरती फिरण्यासाठी येणार असाल तर खूप लोक एकत्रित मिळून या, कारण का खूप घनदाट असं हे जंगल आहे, त्याच्यामुळं एकत्रित मिळून आलं की आपल्याला भीती वाटत नाही। आता मी कैलास टेकडीवरती पोहोचले होते आणि तिथे जय महाकाल असा एक दादा आपल्या कपाळावरती लावत होते, त्याच्यामुळे मी आणि माझ्या भावाने आम्ही दोघांनी सुद्धा कपाळावरती जय महाकाल असं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर देवासाठी काही फुलं आणि बेलाची पानं सुद्धा घेतली। आता मी ज्या ठिकाणी पोहोचले ना तिथपर्यंतच मोटरसायकल किंवा मला ज्या काही 2-3 क्रुझर गाड्या दिसल्या होत्या त्या तिथपर्यंतच येतात, त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकालाच दर्शनासाठी चालतच जायला लागतं, कारण का एकदम खोल भाग आहे, तो उतरून आपल्याला पुन्हा वरती चढावं लागतं। त्याच्यासाठी आधीच आम्ही शूज वगैरे काढून ठेवले, कारण का उतार होता त्याच्यामुळे पाय घसरत होते। एकतरी कैलास टेकडी खूप उंच आहे, त्याच्यामुळे चालून थकलो होतो, त्याच्यामुळे थोडंसं मम्मीला म्हटलं की आधी पाणी पिऊयात आणि त्याच्यानंतर पुन्हा चालूयात। मग थोडंसं पाणी पिलं आणि थोडंसं थांबलो आणि मग पुन्हा निघालो। तुम्ही सुद्धा थोडंसं थांबत या कैलास टेकडीवरती या, जेणेकरून तुम्ही सुद्धा थकणार नाही। एकतर एक्सायटेड होतो आणि एवढं चालल्यामुळे असं होतं की नेमकं वरती काय आहे ते पाहायचं सुद्धा होतं, त्याच्यामुळे नंतर म्हटलं चला आता पटापट आपण दर्शनासाठी जाऊयात। त्याच्यानंतर थोडंसं वरती आल्यावरती अशी दुकानं वगैरे दिसली। आज अमावस्या असल्यामुळे इथे वरती थोडंफार अशी दुकानं होती, त्यांच्याकडे प्रसादाचं साहित्य होतं, त्याच्यामध्ये पेढे होते, पाण्याच्या बॉटल होत्या आणि थोडंफार खाण्याचं सुद्धा साहित्य होतं। एरवी इथं असं काही नसतं, तिथे सगळेच जण देवासाठी पेढा खरेदी करत होते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा म्हटलं की थोडाफार आपण सुद्धा देवासाठी पेढा घेऊयात। तर इकडे 10 रुपये छटाक म्हणजेच 50 ग्राम असं म्हणतात, तर आम्ही सुद्धा पेढा घेतला आणि त्याच्यानंतर दर्शनासाठी निघालो। आज भाविकांनी या कैलास टेकडीवरती खूप गर्दी केली होती, त्याच्यामुळे अख्खी कैलास टेकडी ही भक्तगणांनी गजबजून गेली होती। आम्ही सुद्धा पहिल्यांदाच इथे आलो होतो आणि इतके लोक पाहून म्हटलं की इतकं उंचावरती मंदिर असून सुद्धा इथे दर्शनासाठी येतात, हे पाहून खरंच खूप भारी वाटलं। असं म्हणतात की कैलास टेकडी ही दत्तात्रयांची तपोभूमी आहे आणि इथेच दत्तगुरूंना महादेवांनी दर्शन दिलं होतं, त्यामुळे इथे कैलासपती महादेवांची प्रतिमा बनवलेली आहे। भक्त इथे हर हर महादेव असा जयघोष करत दर्शन घेत होते। इथे दर्शन घेताना धूप, नारळ आणि कापराचा सुगंध पसरला होता, या पवित्र वासाने वातावरण शुद्ध झाले होते। आता माझं दर्शन घेऊन झालेलं आहे, त्याच्यानंतर आजूबाजूचा आपण परिसर बघूयात। असंही म्हणतात की रात्रीच्या वेळीस इथे वाहक पारा देत असतात। या ठिकाणाबद्दल थोडीफार मला माहिती भेटली होती, तीच मी तुम्हाला सांगितली। हे उंच टेकडीवरती असल्यामुळे इथून आपल्याला आजूबाजूची जी माहूरगडावरील मंदिरं आहेत ती सुद्धा पाहायला मिळतात।
तर आता आमचं इथलं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही पुन्हा वापस निघालो होतो. येताना आपल्याला जी काही दुकानं दिसली होती तर तिथून आता आम्ही पाण्याची बॉटल घेतली होती, कारण का आम्ही जे येताना पाणी घेऊन आलो होतो ते आमचं संपलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की एक पाण्याची बॉटल घेऊयात. तर तिथेच आम्हाला ही मिक्स भेलसुद्धा दिसली. त्याच्यामध्ये फुटाणे होते, चुरमुरे आणि पातळ पोहे असं मिक्स भेल बनवलेली होती त्या दादांनी. तर ती भेल घेतली आणि त्याचबरोबर तिथे छान अशी गरमागरम भजीसुद्धा होती, त्याच्यामुळे ती भजीसुद्धा घेतली. जेव्हा तुम्ही असं उंच ठिकाणी येता आणि तुम्हाला दुसरं काही खाण्यासाठी नसतं तेव्हा तुम्हाला साधी भेल आणि भजीसुद्धा खूप छान लागतात. तर आम्ही तिथून विकत घेतलं आणि थोडंसं समोर जाऊन एका ठिकाणी बसून आरामात ते खाल्लं. खूप छान लागत होतं, कारण का एकतर थकलो होतो, त्याच्यामुळे थकून ती भेल इतकी गोड लागत होती, त्याच्यामुळे ती भेल पटकन खाल्ली आणि त्याच्यानंतर आणि पुन्हा चालायला लागलो. थोडंसं खाल्ल्यामुळे ताकद आली होती, त्याच्यामुळे पटापट आम्ही चालत होतो. तर आम्ही येतानीच आम्हाला हे वनदेवांचं सुद्धा एक मंदिर दिसलं होतं, परंतु कैलास टेकडीवर जाण्यासाठी वेळ होत होता, त्याच्यामुळे तेव्हा हे पाहिलं नाही. आणि आता येतानी म्हटलं हे पाहून घेऊया. चला तर तुम्ही सुद्धा हे मंदिर पहा. आपण जेव्हा सकाळी आलो होतो तेव्हा या पायवाटेने इतकी गर्दी होती की चालायला जागा नव्हती, परंतु आता आम्हाला दर्शन घेऊन खाली यायला संध्याकाळ झाली होती, त्याच्यामुळे आता गर्दी खूप कमी झाली होती. आता आम्ही खाली पोहोचलो होतो आणि इथून जे समोर दिसतंय ते दत्तगुरूंचं मंदिर आहे, परंतु आज खूप वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही काही दत्तगुरूंना गेलो नाही. संध्याकाळचा दिवस माळवत होता. तर तुम्हाला दाखवते की कुठे 0.5 किलोमीटर असं लिहिलेलं आहे आणि तेच बघून आम्हाला वाटलं की खूपच जवळ आहे. तर इथे ते लिहिलं होतं. छान दिवस माळवत होता आणि आम्ही इकडे खाली गाडी लावली होती. चला तर आता खाली गाडीकडे जाऊयात. आणि हा जो रोड आहे तर तो आहे शेख फरीद बाबा यांचा दर्गा. इथून गेलं की तो दर्गा आहे, तिथेच धबधबा सुद्धा आहे. पावसाळ्यामध्ये खूप मोठा असा तो धबधबा ओसंडून वाहतो. तर तुम्ही जर का माहूरगडावरती आलात तर तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतात हे संपूर्ण माहूरगड फिरण्यासाठी, कारण का इथे खूप सारे मंदिरं आहेत. रेणुका मातांचं मंदिर आहे, त्याचबरोबर अनुसया मातांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि आज आपण जे गेलो होतो ते कैलास टेकडीसुद्धा आहे. त्याचबरोबर इकडेच शेख फरीद बाबा यांचा दर्गासुद्धा आहे. त्याचबरोबर इथे किल्लासुद्धा आहे. असे बरेचसे मंदिर आहेत, त्याच्यामुळे माहूरगड तुम्हाला संपूर्ण फिरायचं जर असेल तर 2 ते 3 दिवस तुम्हाला लागतात. तर माझा हा आजचा छोटासा अनुभव कैलास टेकडीवर जाण्याचा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता गाडी काढूयात आणि घरी जाण्यासाठी निघूयात. त्यानंतर एका ठिकाणी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली आणि गरमागरम असा चहा पिला. चहा पिल्यावर खरंच खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. तर तुम्हाला आजचा हा कैलास टेकडीवरील ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.